नमस्कार मंडळी, मी निलेश नातू. तुम्ही हा सोहळा सगळा लाईव्ह पाहताय तो जय महाराष्ट्रवरती. बरोबर आता इथे आहेत केदार काटे, उपाध्यक्ष गरुड गणपती. आणि या गणपतीबद्दल विशेष सांगायचं म्हणजे गरुड गणपती आणि गजानन गणपती हे दोन मंडळ अशी आहेत की ते गेले काही वर्ष एक साथ मिरवणूक काढतात. एकाच ट्रॉलीवरती दोन गणपती असतात. तर भेटूयात केदार काटे, उपाध्यक्ष गरुड गणपती यांना. केदारजी, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, मी केदार काटे, उपाध्यक्ष गरुड गणपती मंडळ. तुम्हाला मला पहिला मोठा प्रश्न असा विचारायचा आहे, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर अजूनही ती काय ते चित्र जात नाही आहे. एक 2 वर्षापूर्वी असेल कदाचित, एक मोठी व्यक्ती 2 हात असे केले होते, एक मोठा पाट होता, त्या पाटावरती गरुड गणपती आणि गजानन गणपती यांच्या दोन्ही मूर्ती बाजूबाजूला ठेवलेल्या तुम्ही होत्या. तेव्हापासून खरं जास्त नावारूपाला आलेलं आहे ते गरुड गणपती आणि गजानन मंडळाची ही संयुक्त मिरवणूक. तर ही कल्पना सुचली कशी तुम्हाला? ॲक्च्युली 2018 साली आमचं अमृत महोत्सवी वर्ष होतं आणि आम्हाला असं कोकणातला माणूस, कोकणी माणूस जसा पाटावर गणपती घेऊन जातो त्या प्रकारे तो कोकणी माणूस आम्हाला दाखवायचा आहे असं आम्ही इमॅजिन केलं. आणि कोकणामध्ये शक्यतो पाटावर असं गणपती घेतात आणि ते विसर्जनासाठी घेऊन जातात. तर आम्ही ज्यावेळेस तो 2018 साली साकारला तर तुम्ही बघितलं तर तो कोकणी माणसाचा आम्ही त्या जो स्टॅच्यू होता त्याला आम्ही लूक दिलं होतं, ज्याच्या डोक्यामध्ये गांधी टोपी होती. आणि तो माणूस असं आम्ही दाखवलं लोकांना की तो माणूस पाटावर जणू काही गणपती घेऊन चालला आहे. आणि रस्त्याला त्या लोकांना बघून इतकं भारी वाटलं होतं की खरं असं वाटत होतं की एक मोठा माणूस असा रस्त्यावरून चालतोय आणि 2 गणपती पाटावरून घेऊन तो विसर्जनासाठी निघालाय का काय असं लोकांना भास होत होतं त्यावेळेस. पाटावरती एक गणपती असेल तर ठीक आहे हो, पण इथे तुम्ही 2 गणपती दिले होते, तर हे संयुक्त हे डोक्यात आलं कसं? ॲक्च्युली प्रशासनाने ज्यावेळेस सुनील रामानंद म्हणून साहेब होते, जे जॉईंट CP होते पुण्याचे, त्यांनी मंडळांना एक आवाहन केलं होतं की तुम्ही गणपतीचा वेळ जो मिरवणुकीचा जो 30 तास ज्या मिरवणुका चालतात तर त्या तुम्ही कमी करा, त्यासाठी तुम्ही काहीतरी आम्हाला सुचवा. तर आम्ही त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की आपण संयुक्तरित्या मिरवणूक काढू शकतो का. तर ते म्हणले की ही कल्पना चांगली आहे, जर का तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या किंवा तुमच्या लेवलच्या कोणत्या मंडळाला जर का घेता आलं तर आम्हाला सांगा आणि तुम्ही ती चालू करा. तर मग आम्ही त्यानंतर आमच्या एक चौक पुढे एक मंडळ आहे गजानन मंडळ म्हणून, आमच्या मंडळाचं 82वं वर्ष आहे. ते आमच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठे, म्हणजे त्यांचं 87वं वर्ष आहे. तर मग आम्ही 2 मंडळाचे कार्यकर्ते एकत्र झालो आणि आम्ही असं ठरवलं की आपण संयुक्तरित्या मिरवणूक काढायची का, ज्यामुळे प्रशासनावरचा ताण कमी होईल. तर मग त्यानंतर रामानंद साहेबांना आम्ही दोन्ही मंडळ म्हणून ॲप्रोच झालो आणि त्यांना सांगितलं की आम्ही संयुक्तरित्या दोन्ही मंडळ, तुम्ही जे आव्हान केलं त्या आव्हानाला आम्ही साथ देतो आहे आणि आम्ही दोन्ही मंडळ मिळून संयुक्तपणे मिरवणूक काढतो आहे. ज्या मिरवणुकीमध्ये एकच पथक असेल, एकच ट्रॉली असेल आणि जनसेटची पण एकच गाडी असेल, ज्याच्यामुळे प्रशासनावरचा ताण कमी होईल आणि याचा बोध अनेक मंडळं घेऊन मिरवणुकीचा वेळ आपल्याला कमी करता येईल. तर त्यांनी आमच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स त्यावेळेस घेतली होती आणि आम्हाला टिळक पुतळ्यावरून येण्याची मुभा दिली होती की तुम्ही एवढा चांगला उपक्रम राबवताय तर तो लोकांसमोर आला पाहिजे. आणि मेन म्हणजे असं आहे की ह्या दोन्ही मूर्त्या ज्यांनी जगप्रसिद्ध शिल्पकार नागेश शिल्पी जे आहेत त्यांनी या दोन्ही मूर्त्या साकारल्यात. त्या मूर्त्यांचं वजन जवळपास एका मूर्तीचं 1 टन असं वजन आहे. तर त्यासाठी आम्हाला 16x16 किंवा 17x17चा गाडा उभारणं गरजेचं होतं. त्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते त्या लेवलचं पाहिजे होतं. त्यामुळे आम्ही गाड्याचा साईजही वाढवला, जो शिवाजी रोडनी जाऊ शकत नव्हता. त्यामुळे रामानंद साहेबांनी आम्हाला स्पेशल परमिशन दिली. जो गाडा होता तो टिळक पुतळ्यामार्गे बेलबाग चौकाकडे जाण्यासाठी आम्हाला त्यांनी मुभा दिली होती त्यावेळेस. आणि मग त्यानंतर 2-3 वर्षांनंतर रामानंद साहेब गेले, पण आम्ही आमचा संकल्प, तो जो उपक्रम जे आहे तो तसाच चालू ठेवला. गेले 11 वर्ष आम्ही तो उपक्रम राबवतो आहे. गजानन मंडळ आणि गरुड गणपती मंडळ दोन्ही मंडळ मिळून गेले 11 वर्ष आम्ही दोन्ही मंडळ एकत्र मिरवणुकीमध्ये सामील होतो. ज्या याचा फायदा आम्हाला असा झाला की एकतर 100% खर्चामध्ये पण आम्हाला विभाजन होतं, खर्च कमी होतो, मिरवणुकीचा जो खर्च आहे तो आमचा कमी होतो. प्रशासनासाठी जो फायदा, जो दोन्ही मंडळाचे 2 पथकं, 2 जनरेटरच्या ट्रॉल्या, 2 गाडे जे येत होते, त्यांनी प्रशासनाचा टायमिंग पण कमी झाला आणि
त्यांचाही ताण कमी झाला आणि आम्हालाही फायदा झाला. कार्यकर्त्यांचं मनोमिलन वगैरे ह्या गोष्टी पण घडत राहतात. वर्षभर आम्ही एकत्र ह्या गणेशोत्सवामुळे आम्ही एकत्र आमची मैत्री वाढली 2 मंडळांची मिळून. हे आम्हाला त्यामधून फायदा झाले. वा, ती स्तुत्य असा तुमचा उपक्रम आहे, त्याबद्दल वादच नाही आहे. पण ह्याचा फायदा इतर कुठल्या मंडळांनी उचलला का? अजून कोणी असं स्वतःहून प्रवृत्त झालं का की संयुक्त मिरवणूक आपण काढूयात म्हणून? धनकवडीमध्ये 18 मंडळ मिळून आमचा उपक्रम ज्या वर्षी चालू झाला त्याच्या 2 वर्षांनंतर धनकवडीमध्ये 18 मंडळ मिळून एक संयुक्त विसर्जन मिरवणूक त्यांनी चालू केली. एक गाव एक गणपती. हा, एक गाव एक गणपती जसं असतं त्याप्रमाणे एक एरिया एकच मिरवणूक, अशा प्रकारे धनकवडीमध्ये 18 मंडळांनी मिळून संयुक्तपणे विसर्जन मिरवणूक चालू केली. आणि हाच आमच्या त्या संयुक्त विसर्जन मिरवणुकीचा सक्सेस आहे असं आम्ही मानतो. अगदी खरं आहे. उत्तम. तुमच्यापासून कोणीतरी ती घेतलेली ऊर्जा आणि समोर पाठवलेली देखील आहे, त्याचकरता बाप्पा खरं नावाजला जातोय. आपण पाहू शकतोय की इथे आता महत्त्वाचा गणपती लक्ष्मी रस्त्याकडे प्रस्थान करतोय. भाऊसाहेब रंगारी हिंदुस्थानातला मानाचा आणि हिंदुस्थानातला पहिला असा हे मंडळ आहे ज्यांनी सार्वजनिकरित्या गणेशोत्सवाची स्थापना केली होती. ते मार्गस्थ होत आहेत लक्ष्मी रोडवरती. हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मागच्या वर्षी खूप उशिराने यांचं प्रस्थान झालं होतं लक्ष्मी रोडकडे, पण यंदा आपण पाहू शकतोय की लवकर ते लक्ष्मी रोडवरती येताना दिसत आहेत. त्यामुळे याचे पूर्ण मार्क प्रशासनात द्यायला पाहिजे. हीच ती अप्रतिम मूर्ती आहे की जी आपण नेहमीच विलोभनीय अशी मूर्ती आहे, ती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव ट्रस्टची. त्याकडे येऊच्यात आपण. पण केदार काटे, आपण तुम्ही इथे आलात, तुमच्या वेळात वेळ काढून. आता तुमचा गणपती मला वाटतं अजून नंबरमध्ये आहे, मार्गी लागायचा आहे. भाऊसाहेब रंगारींच्या मागेच तुमचा गणपती आहे आता? हां, आमचा मंडईनंतर गणपती निघेणार आहे. भाऊसाहेब रंगारीनंतर मंडई निघेल आणि मंडईनंतर तुम्ही आमच्या दोन्ही ज्या विलोभनीय मूर्त्या आहेत, ज्या मूर्त्या नागेशिल्पी जे मूर्तिकार आहेत त्यांनी त्या साकारल्या, ज्यांनी दगडूशेठ, माती गणपती, जिलब्या मारुती, ज्या जगप्रसिद्ध मूर्त्या आहेत सगळ्या महाराष्ट्रामधल्या, त्यांनीच आपल्या ह्या दोन्ही मूर्त्या साकारल्यात. तर त्याचा आनंद तुम्ही नक्की घ्या. माझ्या महाराष्ट्रावर आता दिसतीलच तुम्हाला. मंडईच्या पाठीमागं आम्ही येतोय. काय असणार आहे स्वरूप यावेळेस? गाडा काय आहे, देखावा काय असेल? आमचा शार्दूल दत्तामध्ये दोन्ही गणपती ॲक्च्युली विराजमान झालेत यावर्षी. आणि मल्हार ढोल ताशा पथके, जे आम्ही ठरवल्याप्रमाणे गेल्या 11 वर्ष एकच ढोल ताशा पथक लावतोय. तर त्याचप्रमाणे आम्ही ढोल ताशा पथक एकच असणार आहे. आणि मेनली आमच्या मंडळामध्ये तुम्ही एकदा बघितलं, आत्ता जरी तुम्ही जर का बघितलं आमची मिरवणूक आली तर महिलांची संख्याही लक्षणीय असते. जवळपास 350 ते 400 महिला आमच्या मिरवणुकीमध्ये सहभागी असतात, ज्यांना व्यवस्थितरित्या सगळे कार्यकर्ते प्रोटेक्शन देत असतात. कोणत्याही प्रकारचा गैरसोय होत नाही, कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आमच्या मिरवणुकीमध्ये कधीही होत नाही. म्हणजे आमच्या मिरवणुकीमध्ये नाही तर गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये कुठेही महिलांबाबतीत इतकी काळजी घेतली जाते. प्रशासनही इतकी काळजी घेतो. फक्त एकच वाईट वाटतं की बरेचसे पुणेकर जे आहेत ते मिरवणूक आली की कुठेतरी बाहेर जातात आणि बाहेरची लोक ॲक्च्युली ही मिरवणुकीचा आनंद घ्यायला बघतात. ग्लोबली माणसं येतात आणि आपला पुण्याचा गणेशोत्सव काय आहे हे अनुभवतात. पण पुणेकरांचा जो प्रतिसाद पाहिजे मिरवणुकींना किंवा गणेशोत्सवाला, तो सध्याच्या काळात जरा कमी होत चालला आहे. ठीक आहे, त्याला वेगळं गणेशोत्सवाला वेगळं स्वरूप आले आपण समजू शकतो. पण काही मंडळं अशी आहेत की जे चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करतात. तो बघायला नक्की पुणेकरांनी एकदा अनुभव घेतला पाहिजे. जे पुणेकर आता पुण्याबाहेर जातात, जे मिरवणुकींचा त्रास करून घेतात, त्याच्याऐवजी त्यांनी मिरवणुकीचा आनंद घ्यावा आणि मिरवणूक एन्जॉय करावी असं आम्हाला कायम वाटतं. तर मी पुणेकरांना तुमच्या माध्यमातून आवाहन करेल की पुणेकरांनी मिरवणुकीचं नेतृत्व करावं आणि बाहेरचे लोक आपल्या मिरवणुकीमध्ये कशी सहभागी होतील हे तुम्ही नक्की ट्राय करा की कसं त्यांना सहभागी करून घेता येईल, असं आम्ही आवाहन करतो तुमच्या मार्फत. वा केदारजी, खूप चांगला मुद्दा तुम्ही इथे उपस्थित केला. जे पुणेकर आहेत किंवा जे गावामध्ये राहतात, अगदी लक्ष्मी रोड म्हणा, केळकर रोड म्हणा, टिळक रोड म्हणा, तिकडची लोक आपली घरं बंद करून पुण्याच्या बाहेर जाणं पसंत करतात, कारण त्यांना गोंगाट सहन होत नाही. पण जसं आता केदारजींनी सांगितलं की तुम्ही त्याच्यामध्ये लीड घ्या, तुम्ही त्या मिरवणुकीचा भाग व्हा, मग तुम्हाला त्याचा आनंद वेगळ्याच रीतीने घेता येतील. अगदी खरं आहे. केदारजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा मंडळ सोडून इथे आमच्यासाठी वेळ दिलात, एवढी बहुमूल्य माहिती आम्हाला पोहोचवली, त्याबद्दल
सर्व जय महाराष्ट्र टीमकडनं तुमचे खूप खूप आभार. म्हणजे तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र हा सोहळा तुमच्याकरता लाईव्ह आम्ही घेऊन येतोय. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.